तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयामध्ये नेलं आणि पुढे जे काही घडलं ते ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. हाय हॅलो नमस्कार, मी रोहन दसवडकर रोहन रिपोर्ट्स मध्ये तुमचं स्वागत करतो. पनवेल शहरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. दुपारच्या वेळेस एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीला एका 24 वर्षीय तरुणाने हातवारे करून तिला सार्वजनिक शौचालयामध्ये नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. 4 ऑगस्टच्या दिवशी दुपारी ही चिमुरडी त्या ठिकाणी खेळत होती. 24 वर्षाचा असणारा हा सफाई कामगार देखील त्या ठिकाणी होता. त्याने हातवारे करून त्या चिमुरडीला आपल्या जवळ बोलावलं. त्यानंतर त्याच परिसरामध्ये असणाऱ्या एका सार्वजनिक महिला शौचालयामध्ये तो तिला घेऊन गेला. त्याने दरवाजा शौचालयाचा बंद केला आणि आतमध्ये तिच्याबरोबर लैंगिक अश्लील कृत्य केलं. दुपारच्या वेळेस संबंधित शौचालयाच्या परिसरात घडलेल्या ह्या हालचालीमुळे तेथील एका नागरिकाला संशय आला. त्याने आजूबाजूच्या सगळ्या लोकांना जमा केलं आणि शौचालयाचा दरवाजा ठोठावला. आरोपीने दरवाजा उघडण्यास उशीर केल्यामुळे त्यांचा हा संशय अधिक बळकट झाला. त्यांनी आरोपीला बाहेर काढलं आणि त्याला चांगला चोप दिला. त्यानंतर त्या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या आरोपीवरती विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र तरी सुद्धा पनवेल परिसरातील महिलांच्या तसेच लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. संतप्तजनक तसेच भीतीचं वातावरण या परिसरात पसरलं आहे. एकंदरीत या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? सरकार या गोष्टींवरती कुठलं ठोस पाऊल उचलेल का? याबाबत तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आज आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.